मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आजच्या आपल्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण एक ऐतिहासिक सत्य उलगडणार आहोत, ज्यामध्ये शिवचरित्राचे विकृतीकरण आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनबाईची कथा आपल्या समोर येते. या कथेचा संदर्भ प्राध्यापक माम देशमुख यांनी लिहिलेल्या शिवशाही या ग्रंथातील प्रकरण 5 कल्याणच्या सुभेदाराची सून या अध्यायातून घेतलेले आहे, ज्यामध्ये पृष्ठ क्रमांक 54 ते 60 पर्यंतची आपण वाचनाची महत्त्वपूर्ण माहिती समाविष्ट केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोणते ठळक मुद्दे पाहणार आहोत ते पाहूया. तर आबाजी सोंदेवाने लावलेला कलंक आणि त्याचे परिणाम काय झाले, शिवरायांची उज्ज्वल युद्धनीती व त्यांच्यावर झालेले आरोप, संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या कार्यावर केलेले विकृतीकरणाचे प्रयत्न कसे केलेले होते, खरे गुरु आणि बनावट गुरु यांच्यातील फरक लेखक कसा सांगतात आणि आबाजीच्या बैलबाजीचे दुष्परिणाम कसे झाले, तसेच बोले तैसा चाले या म्हणीची व्याप्ती आणि बाजीरावास बायका पाठविणाऱ्या बहादरांची कथा हे सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर इतिहासाचे पटल उलगडून या गूढ आणि महत्त्वपूर्ण घटनेची सखोल माहिती घेऊया. मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. कल्याणच्या सुभेदाराची सून शिवचरित्राचे विकृतीकरणाचा एक प्रयत्न. अनेक इतिहास पंडितांनी शिवचरित्रातील काही घटना मुद्दामच फुगून सांगितल्या, त्याद्वारा मुस्लिम देश व हिंदू धर्मवेड पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. स्वजातीची माहिती वाढवण्यासाठी लहान घटनांना महान स्वरूप दिले. काही समर्थ भक्तांनी तर काही काल्पनिक कथा तयार करून त्यांना ऐतिहासिक घटना बनविल्या. शिवचरित्र विकृत केले. अतिरेक एवढा की शत्रुपक्षात असलेला आणि ब्राह्मणी वर्चस्व स्थापन करण्यासाठी स्वराज्यद्रोही कृत्य करणारा ब्राह्मण बुवा समर्थ रामदास यास शिवाजींचा गुरु बनविले. येथे संपले नाही तर आपले पाप झाकून राहावे म्हणून सत्य घटना दडपून टाकल्या, असत्य घटना पुसून दिल्या. शिवचरित्रावर शिवभक्तांनी स्वतंत्र बुद्धीने थोडे चिंतन करावे असे लेखकांचे मत आहे. शिवद्रोह्यांची चीड आणणारी हातचलाखी त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबांचे सदेह वैकुंठ गमन. अफजल खानाच्या वेळी कृष्णा कुलकर्णीने शिवाजी महाराजांच्या मस्तकावर तलवारीने खोक पाडणे, राज्याभिषेकास शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात पंडित न मिळणे, शिवाजी महाराजांचा मृत्यू, ज्येष्ठ पुत्र संभाजींना कित्येक दिवस कळू न देणे, या घटनांच्या पाठीमागे कोण हे आम्ही ओळखले पाहिजे. आपल्या माणसांची अशी पापकृत्ये कळू नयेत म्हणून ते विकृत करून मांडणे किंवा अजिबात गाळणे ही प्रतिगामी इतिहास पंडितांची परंपराच आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू संशयास्पद असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष होते. तिकडे कुणाचेच लक्ष जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद वाढविण्यात येतो. त्यासाठी समित्या कमिट्या नेमण्यात येतात. अशा कमिट्यांवर आपली वर्णी लावून मान धन कमावणे हा काहींचा तर मुख्य किंवा जोडधंदा झालेला दिसतो असे लेखकांचे म्हणणे आहे. जिथे भयानक स्वरूप अजूनही लोकांच्या लक्षात आले नाही अशी हिंदवी स्वराज्याच्या विषबाधा करणारी एक घटना इतिहास पंडितांनी मुद्दामच झाकून ठेवली किंवा विकृत करून ठेवलेली दिसून येते. ही अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कहाणी होय. सुभेदार मुल्लाना अहमद व त्याची सुंदर सून. कल्याण हे विजयपूर सुलतानाच्या ताब्यात होते. मुल्लाना अहमद हा कल्याणचा सुभेदार होता. शिवाजी महाराजांनी सैन्य पाठवून कल्याण काबीज केले. 24 ऑक्टोबर 1657 ही घटना. आबाजी सोंदेव नावाच्या ब्राह्मणास कल्याणचा सुभेदार नेमले. अहमद खजिना घेऊन विजापूरला निघाला, परंतु त्याने आपले कुटुंब कल्याणातच ठेवले. या कुटुंबातच त्याची तरुण व अत्यंत सुंदर सूनसुद्धा होती. लावण्यवती सुनेसह आपले कुटुंब कल्याणला ठेवून मुल्लाना अहमद केवळ खजिना घेऊन विजापूरला कसा निघाला? खजिन्यापेक्षा कुटुंब महत्वाचे नव्हते काय? शत्रू सैनिक स्त्रियांवर कसे अनन्वित अत्याचार करतात हे त्यास माहीत नसेल काय? जगातील अनेक लढायात स्त्रियांवर कसे बलात्कार होतात, त्यातही सुंदर नि घरंदाज तरुणींची किती दुर्दशा होते याची भयानक वर्णने आपणही अनेकदा वाचतो. अल्लाउद्दीन खिलजीने गुजरातचा राजपूत राजा कर्ण याची लावण्यवती राणी कमलादेवी
देवी आणि सुंदर कन्या देवल देवी यांना कैद केले. कमला देवीशी स्वतः विवाह केला. कमल देवीशी आपला मुलगा खिजर खान याचे लग्न केले. इसवी सन 1299ची ही घटना. आजही अशा घटना घडतात. हे बांगलादेशातील पाकिस्तानी मुस्लिम सैनिकांनीच मुस्लिम महिलांवर कसे अनन्वित अत्याचार केलेत हे आपण पाहिले आहे, असे लेखकांचे इथे म्हणणे आहे. एवढे असूनही आपल्या रूप सुंदर सुनेला शिवाजी महाराजांचे मराठी हात लावणार नाहीत असे मुल्लाना अहमदला वाटत असेल काय? होय, वाटत होते. शिवाजी महाराजांचे सर्व जातीय मराठे आपले शत्रू असले तरी ते आपल्या सुनेच्या केसालाही धक्का लावणार नाहीत अशी मुल्लाना अहमदला खात्री वाटत असावी. त्याचे कारण म्हणजे शिवरायांची उज्ज्वल युद्धनीती. शिवरायांनी सैनिकांना कडक ताकीद दिली होती की लष्करात बायको बटकीन कलावंतीन आणू नये, जो आणेल त्याची गर्दन उडवावी. शत्रूकडील स्त्रियांना सुद्धा छळू नये, पकडू नये, त्यांच्यावर बदअलम म्हणजेच बलात्कार करू नये. खरोखरच आपल्या सैनिकांना असा कडक आदेश देणारा पुरुष लाखात एखादाच निपजतो. प्राणपणाने लढून शत्रूंचा पराभव केला तर शत्रू प्रदेशातील उत्तमोत्तम चिजा आणि उपवर सुंदर तरुणी मिळविता येतील. ह्या प्रलोभनानेच तर मोगल वगैरे सैनिक लढत असत. परंतु शिवरायांची आणि त्यांच्या सैनिकांची नीतिमत्ता किती उज्ज्वल उच्च प्रतीची होती हे या आदेशावरून स्पष्ट होते. पुढे पहा, आबाजी सोंदेवाने कलंक कसा लावला. शिवरायांच्या या उच्च युद्ध नीतीला कलंक लावला उच्चवर्णीय आबाजी सोंदेवानेच. ह्या लोभी वृत्तीच्या महाभागाने शिवरायांच्या उज्ज्वल युद्ध नीतीचा मुर्दा पाडला. आबाजी सोंदेवाने कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस कैद केले. तिला शिवाजी महाराजांना नजर करण्यासाठी ते घेऊन आला. यदा कदाचित आपला डाव फसला तर शिवाजी ब्राह्मणांना शिक्षा करू शकत नाही, कारण आपल्या पूर्वजांनी शास्त्रीय रचून ब्राह्मणांवर शस्त्र धरणे पाप, ब्रह्महत्या पाप असे लोकांना पक्के पटवून ठेवलेले आहे. त्याविरुद्ध शिवाजी महाराज वागला तर तो लोकांमध्ये अप्रिय होईल असे हे आबाजीला वाटत असावे. परंतु अशी वेळ येणारच नाही, कारण तारुण्यात आलेले शिवाजी वय 27 वर्षे नीतिमत्तेच्या केवढ्याही बाता मारत असले तरी अशी अप्सरा बघताच ते सर्व नीतिमत्ता बाजूला ठेवतील. आपला ही सुंदर भेट स्वीकारतील. आपले असे काहीतरी ऋषीमुनी जेथे टेकले नाहीत तर तेथे शिवाजी महाराजांची काय कथा, अशीच जणू आबाजीला खात्री असावी. म्हणून तर त्याने या सुंदर सुनेस शिवाजी महाराजांसमोर आणण्याचे धाडस केले. कल्याणच्या सुभेदाराची ती लावण्यवती सून बघताच शिवरायांचे उद्गार काय आहेत पहा. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. या काव्यपंक्तीच्या अर्थांची आदरयुक्त वाक्ये शिवरायांच्या मुखातून बाहेर पडलीत. महाराजांनी तिला अत्यंत सन्मानाने वागविले, तिची क्षमा मागितली, लगेच तिला सुरक्षितपणे परत पाठवून दिले. आबाजी सोंदेवांची चांगली खरडपट्टी काढली. दुसरा कोणी असता तर काय केले असते ते आता सांगितलेच आहे. तर बोले तैसा चाले परस्त्री माते समान असे पाठ पडून तिच्याशी कुकर्मे करणारी स्वामी बुवा आणि वैरागी काही कमी नाहीत. परंतु सुंदर स्त्रियांसाठी मोठमोठ्या लढाई झाल्यात, याला इतिहास साक्ष आहे. रामायण महाभारतात तरी काय घडले? स्वरूप संपन्न तरुणी समोर नसताना माते समान म्हणणारे बरेच मिळतात, परंतु अशी रूपमती उपभोगण्याची संधी प्राप्त झाल्यावर बहुतेकांची मती बिघडलेली दिसून येतात. बोले तैसा चाले उक्ती तैशी कृती करणारे, परस्तीला माते समान मानणारे आणि आदराने परत पाठविणारे शिवाजी महाराजांसारखे थोर राजा जगाच्या इतिहासात क्वचितच आढळतात. अशा परस्त्रीला मातेपेक्षाही सुंदर म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच अद्वितीय राजपुरुष मानावे लागतील. याचा अर्थ जिजामाता सुंदर नव्हत्या किंवा शिवराय देखणे नव्हते असा मात्र नव्हे. जिजामातांच्या सौंदर्याविषयी ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. यावरून परस्त्रीबद्दल परमोच्च आदर व्यक्त करण्यासाठी शिवरायांचे उद्गार काढलेले आहेत. यावरून त्यांची महानता आणि नीतिमूल्ये सर्वांना थक्क करून टाकतात. पुढे पहा, तुकाराम महाराजांवर सुद्धा असेच प्रयत्न
कसे केले गेले. आश्चर्य म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या नेमका असाच एक प्रसंग यापूर्वी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्यावरही याबाबतीत घडलेला आहे. तुकाराम महाराज आपल्या कीर्तन व अभंगांद्वारा जोरदार जनजागृती करू लागले. त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी वगैरेंवर प्रहार सुरू केले. त्यांची कीर्तने ऐकण्यासाठी हजारो लोक देहू येथे येऊ लागले. त्यांच्यासोबत सहस्त्रावधी वारकरी पंढरीला जाऊ लागले. तुकोबांची ह्या वारकऱ्यात क्षात्रते जागृत केले. तुका म्हणे रणी जीव देत लाभ कुणी अशी शिकवण दिली. तुकारामांचे हे टाळकरी शत्रूंच्या टाळक्यावर वार म्हणजेच घाव करणारे वारकरी बनले. अशा रीतीने तुकाराम महाराज धार्मिक भावनेतून समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची शिकवण देऊन लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करीत होते. याचवेळी शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी सर्व जातीच्या मराठ्यांना एकत्र आणण्याचे कार्य करीत होते. तुकोबारायांची अमृतवाणी श्रवण करण्यासाठी शिवराय मधून त्यांच्या कीर्तनास येत असत. तुकारामांची ही वाढती लोकप्रियता देहू येथील मंबाजी नावाच्या दांभिक ब्राह्मण बुवास सहन झाली नाही. हा मंबाजी स्वतःला मोठा समर्थ स्वामी समजत असे. खरे तर तो काही बाबतीत समर्थच होता. स्वतः वेश्येकडे जात होता. एक दिवस ह्याच मंबाजी भटाने आपले प्रिय वेश्येचे मन वळविले. तिला रात्री तुकारामांकडे पाठविले. त्यावेळी त्या वेश्येला नमस्कार करून तुकाराम महाराज काय म्हणाले पहा. पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची. पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची. जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास नव्हो तैसे. खरा गुरु खरोखरच तुकाबराय आणि शिवराय यांची परस्त्रीबद्दलची भूमिका अगदी सारखी होती हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे दोघांचीही दिलेली उत्तरे ही अगदी तंतोतंत जुळतात. यालाच म्हणतात खरे खरे गुरु आणि गुरु शिष्य. योगायोग बघा की दोघांनाही सुंदर स्त्रिया सप्रेम भेट देणारे हे कोण होते ते तुम्ही ऐकलेच. जणू काय यांच्याशिवाय न होणारा हाही एक धर्मविधीच असावा. असे विधी करण्यात ते समर्थ असतात असे दिसते. राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात भट मिळाला नाही. दक्षिणा घेण्यासाठी मात्र सहकुटुंब सहपरिवार आले. आता पहा बनावट गुरु म्हणजे काय तर शिवाजी महाराज शूद्र म्हणून राज्याभिषेक करू शकत नाहीत. तुकाराम महाराज शूद्र म्हणून वेदांचा अर्थ सांगू शकत नाहीत. राजा जसा क्षत्रिय तसा गुरु हा एखादा भट ब्राह्मणच असावा लागतो. समर्थ रामदास म्हणतात गुरु तो सकाळांशी ब्राह्मण जरी तो झाला क्रोर्याहीन. आमच्या पंडितांना भारतातील कोणत्याही पराक्रमी पुरुषांचा गुरु एखादा भटच पाहिजे असतो. असा एखादा गुरु नसला म्हणजे नसतोच तर त्या काळच्या भटातील एखादा स्वामी त्या राजपुरुषाचा गुरु समजण्यात येतो. मग असा गुरु हनुमंतांचा भक्त आणि शिष्य भवानीचा भक्त असला तरी चालतो. गुरु म्हणतो जय जय रघुवीर तर शिष्य म्हणतो हर हर महादेव. गुरूंचा मात्र भीक मागण्याचा तर शिष्यांची कृती रणमैदान गाजविण्याची. गुरुला हवे भट ब्राह्मण राज्य, शिष्याला हवे गरिबांचे राज्य. शिष्य अनेक लग्ने करतो तर गुरु लग्नातून पडतो. संसाराला घाबरतो तरी चालतो. शिष्य परस्त्रीला चोळी लुगडे देऊन सन्मान करतो तर गुरु परस्त्रीच्या कमरेचे लुगडे स्वतःच्या डोईला गुंडाळतो. असे परस्पर विरोधी कार्य चरित्र व चारित्र्य असून सुद्धा अशा दोन व्यक्तींना गुरु शिष्य मानलेच पाहिजे. असे गुरु शिष्य मानेल तोच खरा इतिहासकार आणि विद्वान पंडित तोच खरा पुण्यवान. महामहोपाध्याय महामूढोपाध्याय म्हणू नका. त्यांचीच समित्यांवर नियुक्ती, त्यांनाच मानधन्य भत्ते, बाकीच्यांच्या नशिबी धक्के, खुनाच्या धमक्या, सरकारी मान नि मानधन तर दूरच उलट ग्रंथांवर जप्ती. यावरून राज्य कुणाचे आहे आणि राज्य कुणाचे व्हावे याचा इथे वाचकांनी अवश्य विचार करावा असे लेखकांचे म्हणणे आहे. आबाजी आणि मंबाजी यांची बैलबाजी कशासाठी तर आबाजी आणि मंबाजी ह्या दोघांनीही केलेली बैलबाजी आपण इथे पाहिली. पण आबाजी आणि मंबाजी यांची बैलबाजी कशासाठी? आबाजी आणि मंबाजी ह्या दोघांनीही केलेली बैलबाजी आपण पाहिली. पण गाठ भलत्यांशीच पडल्यामुळे ते बाजी मारू शकले नाही. तुकारामांमुळे सर्व जातीय बहुजन समाज जागृत होऊन ब्राह्मण भटांना दांभिक बुवाबाजीचा बळी पडत नव्हता.
त्यामुळे ब्राह्मण पंडितांचे उत्पन्न कमी झाले होते, म्हणून मंबाजी खवळला. परंतु शिवाजी महाराजांना कल्याणच्या सुभेदाराची सून अर्पण करण्यात आबाजी सोंडेवाचा कोणता उद्देश असावा? उद्देश अगदी स्पष्ट आहे, तो म्हणजे बढती मिळवणे, सत्ता प्राप्त करणे. शिवाजी महाराजांना खुश करून बढती मिळवायची. राजाला खुश करण्याचे इतर मार्गही असतात, परंतु ते सुलभ असतात. द्रव्येच सर्वे वशः या तत्वानुसार पैसे देतो म्हटलं तर राजाजवळ पैसा का कमी असतो? पैसे देऊन बढती देणारा तो काही एखादा लुंगासुंगा अधिकारी नव्हे. पराक्रम गाजून बढतीच पात्र बनणे आबाजी सारख्यांच्या आवाक्या बाहेरचे असते. अशा परिस्थितीत राजाची मर्जी संपादन करण्यासाठी फक्त नवजवान उपवर सुंदर तरुणींचीच मात्रा लागू पडते. राजपुरुषांची सुंदरी दौर्बल्य ओळखून आबाजीने सारखे स्वार्थांधी लोक तरुण सुंदर तरुणी म्हणजे अगदी हुकुमी एक्का समजतात. बाजी नक्कीच मारणारे असे आबाजी प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असते. आबाजीच्या बैलबाजीचे दुष्परिणाम काय झाले तर स्वार्थासाठी व विशेषतः स्वामीनिष्ठा दाखवण्यासाठी काही बहादूर आपली बायको, मुलगी, बहीण किंवा सून पाठवून नोकरी, उच्च पदे, पदव्या, बढत्या आणि बदल्या मिळतात. हे प्राचीन काळापासून आजपर्यंत जगात चालूच आहे. आजही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून बायकोच्या हातची मेजवानी सर्वच लोक निस्वार्थी वृत्तीने देतात असे म्हणता येईल काय? ब्रिटिश राजवटीत मोठमोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या कोणकोणत्या कुटुंबात अशी संकरित संतती आहे, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. अशा प्रकारे पराक्रमाच्या बळावर मात्र पुरुषांना बढत्या व उच्च पदे मिळवण्याऐवजी पोरींच्या बळावर नालायक लोकांना उच्च पदे मिळवायला लागताच ते राज्य नालायकांच्या हाती जाते, लवकरच नष्ट होते. असे इतिहासातील कितीतरी दाखले देता येतील. अहमदनगरचा सुलतान बुऱ्हाण निजामशाह तृतीय 1607 ते 1630 या दरम्यान ह्याची हमीद खान नावाच्या सरदारावर फार मर्जी होती, कारण हमीद खानाने आपली लावण्यवती बायको सुलतानास अर्पण केली होती. शिवाजी महाराजांनी प्राणाची पर्वा न करता महत् प्रयत्नाने स्थापन केलेले स्वराज्य चितपावून कोकणस्थ ब्राह्मण पेशव्यांनी गिळंकृत केले. बाजीरावास बायका पाठविणारे बहादर ह्याच भटवंशातील पेशवा बाजीराव दुसरा 1796 ते 1818 हा कालावधी यांच्या व्यभिचाराबद्दल ब्राह्मण इतिहासकार लोकहितवादी लिहितात. जो आपली रूपवान बायको वाड्यात पाठविल त्यावर मर्जी, इतरांवर इतराजी. आश्रित लोकांनी 4-5 लग्ने करून घरात एक बायको ठेवावी आणि सरकार वाड्यात बायका पाठवाव्या. अशा स्त्रीलंपट बाजीरावाने नालायकांना उच्च पदे देऊन हिंदवी स्वराज्य इंग्रजांच्या घशात घातले. यात नवल नाही. बाळाजीने आडमार्गाने केलेला चंचू प्रवेश असा घातक ठरला. आबाजी प्रवृत्तीला उत्तेजन मिळाले असते तर आबाजी सोंडेवाला पण अशीच बढती मिळाली असती तर इतरांनी बढतीसाठी आबाजींचाच मार्ग स्वीकारला असता. शिवाय आबाजींसारख्यांना बढती मिळाल्यावर त्यांनी आपल्यासारखेच वर चढविले असते. तेथे तानाजी मालुसरे किंवा बाजी प्रभू देशपांडे चालले नसते. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, माणकोजी दहातोंडे, येसाजी कंक, बाजी जेधे, सूर्याजी काकडे, मुरारबाजी, जीवा महाला, सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हिरोजी फर्जद, मदारी मेहतर, कोंडाजी फर्जद, हंबीरराव मोहिते, इब्राहिम खान, मायनाक भंडारी, दौलत खान, सिद्धी मिस्त्री वगैरे जे होते त्यांनी प्राणांची बाजी लावली होती. जिवलग शिवाजी महाराजांना हे मिळाले नसते. कदाचित स्वराज्य सूर्याचे दर्शनच घडले नसते. आबाजी यशस्वी झाला असता तर त्याची कृती या स्वराज्याला आग लावणारी ठेणगीच ठरली असती. ठेणगी जरी लहान वाटली तरी हानी मात्र कितीतरी भयान होऊ शकली असती. म्हणूनच आबाजीचे कृत्य क्षुल्लक वाटले तरी त्यामुळे स्वराज्य शिल्लकच राहिले नसते. शिवाजी महाराज एक लहानसा जहागीरदार राहिलेले असते. ह्या जहागिरीची सत्तासूत्री राहिली असती आबाजींसारख्या बाजी व्यक्तींकडे. परंतु स्वराज्याचे रोपटे वाढू लागताच त्यास विळखात चालू इच्छिणाऱ्या आबाजी सोंदेवांसारख्या सापाचा प्रयत्न शिवरायांनी हाणून पाडला. ही ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची घटना होय. प्रतिगामी पंडितांची परंपरा, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ही कहाणी आख्यायिका मानून मुद्दाम दर्शवली जाणे हे भटांच्या इतिहास परंपरेला साजेशीच आहे. शिवाजी महाराज, आबाजी, कल्याण वगैरे सुद्धा आख्यायिकेतीलच असे म्हटले तर हे नशीब. तुकारामांना पाठविलेल्या वेश्येची सुद्धा आख्यायिकाच म्हटली असती, परंतु त्यास तुकारामांच्या अभंगांचा पुरावा आहे. हे अभंग अशी भटांची बिंगे फोडणारे असल्यामुळेच तर त्या
त्यांना इंद्रायणीत बुडविण्याचा प्रयत्न झाला, पण ते सर्वांच्या तोंडी असल्यामुळेच जनसागरात तरले. तरी जेथे शक्य झाले तेथे आपले प्रतिकूल पुरावे नष्ट करण्याचे यशस्वी प्रयत्न प्रतिगामी लोकांनी केलेले आहेत. आजही तुकाराम सदेह वैकुंठास गेले वगैरे सारख्या घटना वैज्ञानिकदृष्ट्या अगदी अशक्य असून सुद्धा मोठे मोठे विद्वान पंडित त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा आभास निर्माण करतात. हे कशासाठी? तर स्वकीयांच्या हितासाठी. अशा रीतीने भारतात विद्येलाही दांभिक अंधश्रद्धेची आणि जातीयतेची विषारी कीड लागलेली असल्यामुळे विज्ञानात भारत मागे पडला. अशा पद्धतीने आपण लेखकांचे विचार जाणून घेतले. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी आपण या ऐतिहासिक घटनेतून काही महत्त्वपूर्ण शिकवण घेतलेली आहे. तर शिवचरित्रांचे विकृतीकरण हा फक्त इतिहासातील एक भाग नव्हे, तर तो आपल्या वर्तमान काळासाठी देखील एक धडा आहे. आबाजी सुंदवानी केलेला कलंक, सुभेदार मुल्लाना अहमदची सुंदर सून आणि त्यावर आधारलेले कटक कारस्थान यावरून आपल्याला हेच लक्षात येते की सत्याला अडवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी सत्याची लखलख कायम राहते. शिवरायांच्या उज्ज्वल युद्धनीतीने आपल्या संस्कृतीला आणि इतिहासाला एक वेगळे मानाचे स्थान दिले. संत तुकाराम महाराजांवर झालेले आरोप आणि खऱ्या गुरूंची महती यासारख्या उदाहरणांनी आपल्याला योग्य आणि नीतिमान मार्गाची शिकवण दिली. आज आपण या कथेतील अनेक पैलू उलगडले. आपल्याला या कथेतील खरा इतिहास समजला असेलच, तर याची शिकवण आपल्या जीवनात लागू करणारा किंवा लागू करण्याचा प्रयत्न करा. बोले तैसा चाले याचे महत्त्व आजही अढळ आहे. त्यामुळे मित्रांनो, खरे गुरु आणि नीतिमत्ता यांना अनुसरून आणि बनावट व्यक्तिमत्वापासून सावध राहून आपले जीवन घडवा. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावणारा ठरेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.